झी 24 तासच्या धागा शौर्य का राखी अभिमान या अभिनव उपक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उदंड प्रतिसाद मिळाला। सीमेवर लढणाऱ्या भारतीय जवानांना उद्देशून विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या पत्रांचा पाऊसच सध्या आमच्या ऑफिसमध्ये पडतोय। झी 24 तासनं राबवलेल्या धागा शौर्य का राखी अभिमान की या उपक्रमाला हा असा भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे। राज्यातल्या कानाकोपऱ्यातून लाखो विद्यार्थिनींनी या अशा पत्रांमधून सैनिकांप्रती आपली कृतज्ञता, प्रेम, अभिमान या भावना अशा लिहून पाठवलेल्या आहेत। केवळ पत्र लिहून या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत असं नाही, तर त्यांनी अनेक प्रकारच्या राख्या आणि शुभेच्छा कार्ड्सही बनवलेले आहेत आणि या शुभेच्छा कार्ड्समधून त्यांनी सैनिकांप्रती असलेला आपला अभिमान आणि आदरही व्यक्त केलेला आहे। ही इतकी मोठ्या संख्येने आलेली पत्र पाहिल्यानंतर, हा एवढा मोठा भरघोस प्रतिसाद पाहिल्यानंतर आम्ही सुद्धा भारावून गेलेलो आहोत। मग जरा विचार करा, जे सैनिक गेल्या कित्येक महिन्यांपासून सीमेवर आपल्या देशाचं रक्षण करत आहेत, उन्हा पावसाची तमा न बाळगता, ते जेव्हा हे सगळे पत्र पाहतील, वाचतील, तेव्हा त्यांच्या भावना कशा असतील। आणि म्हणूनच आज या अभियानाचा पुढचा टप्पा पार पाडण्यासाठी, या सगळ्या भावना, ही सगळी पत्र घेऊन सीमेवर जाण्यासाठी आमचे सहकारी अजित चव्हाण आणि आमची टीम सीमेकडे रवाना होते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्ल परिहार सह हेमाली मोहिते, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।